पहिलं जे तिकीट आपण बघताय ते आहे किल्ले रायगड. किल्ले रायगड जे आपल्या स्वराज्याची राजधानी आहे त्या राजधानीचं पहिलं तिकीट आपण आता सगळेजण बघताय. किल्ले रायगडाचं खास या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनावरण करण्यात आलेलं तिकीट आपण सगळेजण बघताय. खरोखरच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने फार अभिमानाचा क्षण आहे. आपल्या स्वराज्याच्या राजधानीचं हे तिकीट. यानंतर मी शर्मा सरांना या पुढचं तिकीट अनावरण करण्याची विनंती करतो. ते तिकीट आहे किल्ले सिंधुदुर्ग. रायगड या किल्ल्याबरोबरच जसा एक दुर्गम असा अत्यंत महत्वाचा किल्ला स्वराज्यातला, तसाच एक पाण्यातला असलेला किल्ला सिंधुदुर्ग. महाराजांची दृष्टी दाखवणारा हा विचार, महाराजांचा विचार दाखवणारा हा किल्ला. आता आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जे तिकीट छापलं गेलं आहे त्याचं अनावरण होत आहे. यानंतर पुढचं जे तिकीट आहे की जे आपण खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्येकाच्या घरात महाराष्ट्रात टाक जसा असतो, आपण आपल्या देवाऱ्यात टाक ठेवतो, तसंच अजून एक महत्वाचं चिन्ह आहे ते म्हणजे शिवछत्रपतींची राजमुद्रा. आणि त्या राजमुद्रेचं हे तिकीट आहे. ती मुद्रा फक्त देवारात नाहीये तर आपल्या सगळ्यांच्या मनामनात ती मुद्रा आहे. त्या राजमुद्रेचं हे पुढचं तिकीट, त्याचंही अनावरण इथे सर्व मान्यवरांच्या हस्ते झालंय. आणि त्याचबरोबर पुढचं जे तिकीट आहे ते तिकीट आहे भक्ती आणि शक्ती यांचा संगम. म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट असलेलं हे तिकीट आहे. भक्ती आणि शक्ती संगम असं हे तिकीट आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे तिकीट. आज या चारही तिकिटांचं लोकार्पण झालंय, अनावरण झालंय. याच्यामध्ये किल्ले रायगड, किल्ले सिंधुदुर्ग, राजमुद्रा आणि भक्ती शक्ती संगम अशी ही 4 तिकिटांचं अनावरण झालंय. शर्मा सर, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार.